रेल्वे प्रशासनाविरोधात डोंबिवलीकर आक्रमक झाले होते। एकमेव मैदान वाचवण्यासाठी डोंबिवलीकरांनी आंदोलन केलं। सर्व पक्षीयांसह क्रिकेटपटूंचा आंदोलनामध्ये सहभाग होता। आंदोलनानंतर रेल्वे प्रशासनाकडून काम स्थगित करण्यात आलं। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किशोर पगारे। सर्वपक्षीय इथे राजकीय लोक आलेले आहेत आणि त्या अंतर्गत एक वेगळा असा लढा इथं सुरू झालेला आहे। मी प्रथम जाणार आहे आमदार राजेश मोरे यांच्याकडे की हा जो लढा आहे तो लढा हा सर्वसामान्यांचा नाही तर हा खेळाडूंचा आहे। आधीच एकतर खेळाडूंसाठी मैदान वगैरे कमी आहे, खासदार आपले आहेत, आमदार आपले आहेत, कशा प्रकारची ही लढाई असणार आहे? खरं तर आज अतिशय दुःख वाटतं की रेल्वे प्रशासनाने न सांगता न कळवता या रेल्वेच्या जागेवर भराव करण्याचं काम आणि एक कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरला 5 वर्षासाठी भाड्याने देण्याचं काम केलेलं आहे। प्रथमतः मी रेल्वे प्रशासनाचा जाहीर निषेध करतो। मी सन्माननीय खासदार आपले कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांशी फोनवर चर्चा केली। त्यांना सांगितलं की साहेब आपलं मैदान वाचलं पाहिजे आणि या खेळाडूंसाठी असेल सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आपण हे ठेवलं पाहिजे। तातडीने सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी DRMशी बोलून तातडीने या 1-2 दिवसात बैठक आयोजित केलेली आहे। त्या बैठकीला सर्व इथले जे खेळाडू असतील, इथले जे डोंबिवलीचे सर्व लोकप्रतिनिधी असतील, नगरसेवक असतील, त्या बैठकीला उपस्थित राहून हा आम्ही ग्राउंड मैदान घेतल्याशिवाय राहणार नाही। त्यांची स्वतःची जागा आहे अशा पद्धतीने ते वागत आहेत। खरं पाहायला गेलं तर ही जनतेची जागा आहे आणि जनतेच्या उपयोगासाठी, जनतेच्या खेळासाठी, जनतेच्या संस्कृतीसाठी ही जागा उपयोगात आणली पाहिजे। पण असं असताना हे थोड्या पैशांसाठी 1-2 लाखांसाठी हे खाजगीकरण करतायत 5 वर्षांसाठी, 10 वर्षांसाठी आणि त्यामुळे हा आमच्यावर झालेला अन्याय असा आम्ही समजू डोंबिवलीकर आणि हा अन्याय आम्ही कोणत्याही परिस्थितीत हाणून पाडू। अन्याय जो आहे तो हाणून पाडू असं सर्वपक्षीय नेत्यांचंच म्हणणं आहे। परंतु खेळ हा वाचला पाहिजे, राज्य टिकलं पाहिजे, देश टिकला पाहिजे आणि तरुण जो घडला पाहिजे आणि खेळाचं नाव हे सदैव पुढे राहिलं पाहिजे, याकरताच हे आंदोलन आधीत होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट इम्तियाज खानसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली। मी ते 30-35 वर्षापासून क्रिकेट खेळतोय आणि आमची पिढी इथे खेळत आली आणि पुढे खेळणार आहे। पण या तरुण पोरांसाठी आम्ही हे ग्राउंड वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय। जर ही पिढी पुढे नाही खेळली तर मग काय करणार? मोबाईलवर फक्त खेळत राहील। त्याचं फ्युचर पूर्ण मोबाईलमध्ये नाही घालवायचं आम्हाला। ते सगळे जे जमा झालेत ते एकच कारण आहे, रेल्वे ग्राउंडला जे भेटत नाही, लोकांना खेळायला भेटत नाही। हे प्लेयर आलेत, खेळाडू आलेत, हे काय साठी नाही, त्यांच्यासाठी हे घर आहे। एक बघायला गेलं तर घर आहे, ते घर तोडण्यासाठी एक करतात ते। आम्हाला कुठेतरी एक चांगला ग्राउंड बनवून द्या, आमची एवढीच विनंती आहे। खेळाडूंचं, नागरिकांचं एक हक्काचं स्थान आहे, त्याच्यावर कुठेतरी अतिक्रमण करण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडनं होत आहे आणि त्याची दखल माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी 3 दिवसापूर्वी घेतली। ते स्वतः या मैदानात आले होते आणि त्याची दखल घेऊन या सर्व जे इथले खेळाडू आहेत त्यांची बाजू मांडण्यासाठी आज आम्ही त्यांच्या आदेशानुसार इथे आलेलो आहे। आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की ही जागा जी आहे ती रेल्वे नेहमी सांगते की जागा आमची आहे, जागा आमची आहे। ही जागा रेल्वेची नाही, इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी रेल्वेला भाडेपट्ट्यावर दिलेली जागा आहे आणि आमच्या हक्काची जागा आम्ही रेल्वेला गिळंकृत करून देणार नाही। आमचे सगळे पुढाकारी या ठिकाणी एवढ्यासाठी जमलोत की रेल्वे प्रशासनाला पहिल्यांदा आम्ही विनंती करण्यासाठी जमलो आहोत आणि त्याचबरोबर आमच्या सत्ताधारी पुढाऱ्यांनाही विनंती करण्यासाठी जमलेलो आहोत की 70 वर्ष पूर्ण ह्याला परंपरा असलेलं हे मैदान जरी रेल्वेची प्रॉपर्टी असली तरी ते आमच्या ग्रामस्थांसाठी आणि डोंबिवलीकरांसाठी अजूनही ह्यात प्रिझर्व करून ठेवावं। या ठिकाणी 350 एकर जागा आमच्या गाववाल्यांची रेल्वेने आमच्या पूर्वजांकडनं अधिकृत केलेली आहे आणि तेवढी जागा आज प्रकल्पातनं मोकळी झालेली आहे।